नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे मिशन ऑफिसर्समध्ये। आज आपल्याला शेकडेवारीचा पार्ट 3 तिसरा भाग आपल्याला शिकायचा आहे। 2 भाग आपल्याला संपलेले आहेत। मागचे लेक्चर्स तुम्ही अटेंड करून घ्या ज्यांनी बघितले नसेल। पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला 1% काढणे हा भाग शिकवला होता आणि त्याच पार्ट 1 मध्ये त्याचा पहिला वापर म्हणजे टक्केवारी जर दिलेली असेल तर मूळ किमतीच्या 1% दिलेल्या टक्केवारीशी गुणाकार करावे हा भाग आपण बघितला होता। पार्ट 2 मध्ये त्या 1% काढण्याचाच आपण दुसरा वापर, त्याचा वापर कसा केला जातो तर ज्यावेळेस टक्केवारी काढायची असेल त्यावेळेस जी काही दिलेली संख्या असेल त्याला मूळ किमतीच्या 1% भाग देणे, त्यामध्ये टक्के नफा, टक्के तोटा, टक्के लॉस किंवा जे काही पण टक्के कमी किंवा टक्के जास्त, टक्के गुण असे कित्येक सारे प्रश्न आपण बघितले होते। बट ते झाले आपले पार्ट 2 पर्यंत। आज बघणे आपल्याला पार्ट 3 आहे तुमचा पॉईंट काय म्हणतोय मूळ किंमत काढणे। लक्षात घ्या मित्रांनो, हा पॉईंट जो मी शिकवतोय हा पॉईंट सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तुमच्या पर्सेंटेजमध्ये। जर हा पॉईंट तुम्हाला अप्लाय करता आला तर 100 प्रश्नांपैकी 80 प्रश्न पर्सेंटेजचे 100 प्रश्नांपैकी 80 प्रश्न तुमचे सहज डील होतील। म्हणजे 80% पर्सेंटेजचा हा एकटा पॉईंट संपवतो। जर तुम्हाला अप्लाय करता आला तर पॉईंट काय तो पण लक्षात घेऊन घ्या की पॉईंट आहे मूळ किंमत काढणे जे मी लिहून दिलेलं आहे, नंतर तुम्हाला नोट पण करता येईल की जर एखाद्या किमतीची बरोबरी दिलेले पर्सेंटेज करत असेल, प्रश्नांमध्ये असं की एखाद्या किमतीची बरोबरी दिलेले पर्सेंटेज करत असेल तर त्या किमतीला ती जी किंमत दिलेली असेल त्या किमतीला दिलेल्या टक्केवारीच्या संख्येने, काहीतरी टक्केवारी 51%, 56%, 30%, 25%, जी काही पण संख्या असेल दिलेल्या टक्केवारीच्या संख्येने भाग दिल्यास मूळ किमतीचा 1% तयार होतो। जी काही तुमची मूळ किंमत जी आपल्याला फाइंड आउट करायची आहे, मूळ किंमत काढणे आपला पॉईंट आहे, त्या मूळ किमतीचा 1% तयार होतो आणि तोच 1% तयार झाल्यानंतर प्रश्नामध्ये जितके टक्के त्या मूळ किमतीचे तुम्हाला विचारले असतील, जितके टक्के काढायला सांगितले असेल तितके टक्के काढणे। खूप सारे व्हेरिएशन्स असतात या प्रश्नांमध्ये। कसे प्रश्न असतात बघूया। काही प्रश्न मी इथे लिहितोय आणि तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतोय की इन्स्टंट विदाउट युजिंग एनी फॉर्म्युला, कोणत्याही सूत्राचा वापर न करता आपल्याला याला कसं डील करायचं असतं बघूया। काही प्रश्न जसे प्रश्न लिहितोय मी इथे बोर्डवर। बघा मित्रांनो, मी इथे 3 प्रश्न लिहिले आहेत। 3 प्रश्न। आता या प्रश्नांना आपण आपल्या पॉईंटमध्ये कसं कन्वर्ट करायचं, आपण जे पॉईंट शिकतोय, कॉन्सेप्ट शिकतोय, प्रश्नांना आपल्याला आपल्या कॉन्सेप्टमध्ये कन्वर्ट करता आले पाहिजे तर प्रश्नांची उत्तरे लवकर मिळतात। पहिला प्रश्न बघा, सुमितने 4556 रुपये गुंतवले जी त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 17% रक्कम आहे। म्हणजे तो हे बोलतोय की ही जी रक्कम आहे 4556 ही किती टक्के रक्कम आहे? 17%। कशाच्या? त्याच्या मासिक उत्पन्नाच्या। जर ही रक्कम 17% आहे तर मी या रकमेला म्हणजे 4556 ला मी 17 ने भाग देईन। त्या रकमेला काय करेल मी इकडे करतोय 4556 ला मी 17 ने भाग देईन तर त्याच्या मासिक उत्पन्नाचा 1% तयार होईल। काय तयार होईल? त्याच्या मासिक उत्पन्नाचा 1%। प्रश्न काय विचारलाय तर त्याचे मासिक उत्पन्न किती म्हणजे 100% रक्कम काढायची आहे। 100% रक्कम काढायची आहे तर मी गुणीला 100 करेल म्हणजे त्याचे मासिक उत्पन्न मला तयार होईल। पॉईंट पुन्हा एकदा समजून घ्या। पॉईंट मी काय लिहून दिला होता, जर एखादी संख्या दिलेली असेल आणि त्याच्या बरोबरीत एखादी टक्केवारी दिलेली असेल, टक्केवारी म्हणजे असं म्हणता येईल की ही जी संख्या 4556 ही 17% रक्कम आहे तर या 4556 ला मी 17 ने भाग दिला, 17 म्हणजे 17 सारखे तुकडे केले तर एक तुकडा मला 1% मिळेल, 1%। म्हणून मी या 4556 ला या 17 ने भाग देतोय तर हा 1% तयार झाला। 1% कुणाचा?
1% त्याच्या मासिक उत्पन्नाच्या मासिक उत्पन्नाच्या 1% तयार झाला असेल, प्रश्न विचारला आहे की त्याचे मासिक उत्पन्न किती म्हणजे 100% त्याचं मासिक उत्पन्न काढायचं आहे तुम्हाला. फक्त इतकी डिलिंग करून हा प्रश्न तुम्हाला संपवता येईल. 17 ने भाग द्यायचा असेल तर भाग द्या. जातो आहे 17, 17 दुने 34, 17 ते 51 होणार नाही, किती शिल्लक राहिल्यात 11, 17 चा टेबल 115 पर्यंत काउंट करा. 17 सखम 102, 115 मधून 102 गेले 13 शिल्लक 136 आणि 17 आठी 136 असं म्हणता येईल. म्हणजे 268 गुणिला 100 म्हणजे 26,800 हे मिळायला पाहिजे मला उत्तर, जे ऑप्शन मध्ये मिळतं मला ऑप्शन नंबर 3 मध्ये. बरं पुन्हा या प्रश्नामध्ये तुम्हाला सीट अप्लाय करता येतो. याच्यासारखे जितकी प्रश्न आहेत ऑलमोस्ट क्वेश्चन्स 10 पैकी 7 प्रश्नामध्ये किंवा 8 प्रश्नामध्ये तुम्हाला सीट सहज तयार करता येईल. सीटची प्रॅक्टिस तुम्ही केलेली आहे. जर याला मला सीट मध्ये कन्वर्ट करायचं असतं, जसा हा इकडे लिहितोय बघा, याला मला सीट मध्ये कन्वर्ट करायचं आणि गुणिला 100 काढायचं. 100 गुणिला 100 इक्वेशन तर हे तयार झालं जे आपल्याकडे गेलेलं आहे. मला सीट नुसार सॉल्व करायचं आहे. तर वर 4 आणि 5 9 कट केले, 9 कट केले तर इथे 9 कट होत नाही. 5 अधिक 6 11, 11 म्हणजे 1 आणि 1 2 हा तयार झाला. 2 गुणिला 1, 2 गुणिला 1 म्हणजे 2च. खाली तयार बघू आपण 1 अधिक 7 याला कट केला 8, म्हणजे तुम्हाला 8 चा टेबल मोजायचा आहे 2 पर्यंत. 8 चा टेबल 2 पर्यंत तुम्हाला मोजायचा आहे. तर 8 7 2 बघा. आपण सीट जो शिकलो होतो त्याचा पार्ट 2 बघा, पार्ट 2 त्याच्यामध्ये मी भागाकार शिकवला होता की 8 चा टेबल 2 पर्यंत 8 7 56, 8 7 56 म्हणजे 5 आणि 6 11, 11 म्हणजे 1 आणि 1 2, तर 8 7 56 होतात. तर तुमच्या प्रश्नाचा सीट तयार होत आहे 7, कारण 8 7 2, 8 7 2. चेक करा तुम्हाला किती पाहिजे, 7. इथे मिळतात का 7, 2 आणि 7 कट केला, इथे 3 मिळत आहे, उत्तर होणार नाही. इथे बघा 4 आणि 5 9 कट केला, तर 2 आणि 8 10, 10 म्हणजे 1, म्हणजे उत्तर होणार नाही कारण सीट तयार झालं 7. इथे चेक करा 2 आणि 6 8, 2 आणि 6 8, 8 आणि 8 16, 8 आणि 8 16, 16 म्हणजे 1 आणि 6 7, तर तुम्हाला इथे मिळत आहे 7. जो तुमच्या प्रश्नाचा सीट असेल तो तुमच्या उत्तराचा सीट असायला पाहिजे. तुम्हाला ऑलमोस्ट क्वेश्चन 10 पैकी 7 क्वेश्चन या टाईपवरचे तुम्हाला सीटने डील करता येईल. बट सीटमध्ये परफेक्शन असेल तर सीटमध्ये परफेक्शन घेऊन या. मागची व्हिडिओज रेफर करा, मी लिंक याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. पुन्हा एकदा रेफर करून या, तुम्हाला सहज सीट करता येईल. चला इथे बघा या सेकंड क्वेश्चन एका संख्येचे, आता कुठली तरी संख्या आहे ती माहिती नाही, 48% जर 672 होत असेल, 672 हे किती टक्के बोलत आहे, 48%. तर या 672 ला मी 48 ने भाग देईल. 672 हे किती बोलत आहे की 48%. तर या 672 ला मी काय करेल, 48 ने भाग देईल. 1% तयार होईल माझ्या कुणाच्या, मूळ किमतीचा 1% तयार होईल. आणि प्रश्न विचारला आहे तर त्या संख्येचे 51% किती. 672 ला 48 ने भाग दिला, 1% तयार झाला, 1%. मला त्या संख्येचे फक्त 51% पाहिजे. 51% म्हणजे मला पूर्ण 100% नको, मला फक्त 51% पाहिजे. हा 1% तयार झाला आहे. 1%ला मी फक्त 51 ने गुणाकार करेल. जी काही माझी संख्या तयार होत असेल ते माझ्या प्रश्नाचे उत्तर होईल. भाग जात असेल तर द्या. बघा भाग जात आहे 12 12 ने रिड्यूस करता येईल. इथे 12 पंचे 60, 7 शिल्लक, 12 सकम 72, 12 ने भाग द्या, 12 चौक 48. पुन्हा या 4 ने जर याला भाग दिला तर 14 चौक 56 आणि या 14 चा गुणाकार करण्यात तुम्हाला 51 सोबत जो काही प्रोडक्ट किंवा गुणाकार तयार होत असेल ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर. बघा 14 1 14 म्हणजे 4 गेले, 1 शिल्लक, 14 पंचे 70, 70 आणि 1 71. मी इथे लिहून घेत आहे. म्हणजे माझ्या त्या संख्येचे 51%. 51% किती असायला पाहिजे, 714. ऑप्शन मध्ये मिळतं का बघूया, ऑप्शन नंबर 1. सहज सिंपलचा कॉन्सेप्ट आहे, फक्त तुम्हाला अप्लाय करता आला पाहिजे. एकदा जर समजलं नाही तर पुन्हा एकदा व्हिडिओ रेफर करून बघा, तुम्हाला नक्की कळेल. जसा हा प्रश्न बघा, हा प्रश्न एका संख्येचे 58% व त्याच संख्येचे 39% यांच्यातील फरक म्हणजे
डिफरन्स म्हणजे अंतर, तर या दोघांचा फरक दाखवतो आपण 58% मायनस 39%. टक्के बोलताय, टक्के लिहून घ्यायचे. 58% आणि 39% यांच्यातील फरक, तर आधी फरक काढून घेऊया आपण. किती मिळतोय? 18 मधून 9 गेले तर 9 आणि 5 मधून 4 गेले म्हणजे किती टक्के तयार होईल तो फरक? 19%. 19%. प्रश्नात काय बोलतोय? एका संख्येचे 58% व त्याच संख्येचे 39% यांच्यातील फरक 247 आहे. आपण यांच्यातील फरक काढलेला आहे तुम्हाला 19%. म्हणजे मला असं म्हणता येईल की हे 19% म्हणजे 247. हे 19% म्हणजे 247 मला असं म्हणता येईल, कारण त्यांच्यातील फरक तो बोलतोय 247 आहे. म्हणजे 19% 247 असेल तर या 247ला मी 19 ने भाग देईन. 19% हे 247 आहे. 247. तर या 247ला मी 19 ने भाग दिले तर 19 सारखे तुकडे तयार होतील. म्हणजे एक तुकडा तयार होईल तुमचा 1%चा. 1%. तर तेच मी केलंय. 247ला 19 ने भाग दिलाय, मी 1% तयार केलाय. 1%. आणि प्रश्न विचारलाय की त्या संख्येचे 62% किती. मला ती संख्या विचारलेली नाहीये. ती संख्या विचारली असती तर मी गुणीला 100 केला असता ती संख्या काढली असती. मला त्या संख्येचे फक्त 62% काढायचे आहे. हा 1% तयार झालाय, गुणीला 62 करेल तर ते झाले तुमचे 62%. याचा जे काही आउटपुट तयार होत असेल ते मिळेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. बघा 19 ने भाग देता येईल का तुम्हाला? 19 1 19, 5 शिल्लक आणि 19 त्रिक 57. 13 ने या दोघांना या संख्येला गुणाकार करू म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर तयार होईल. 13 गुणे 26, 13 गुणे 26, 2 शिल्लक राहिले. 13 सकाम 78, 78 आणि 2, 78 आणि 2 80. इथे लिहून घेत आहे. 806 मला ऑप्शन मध्ये मिळतं का? मी चेक करतोय. 806 हे होईल माझं उत्तर. बरं, सीट पण अप्लाय करता येतो. डझंट मॅटर, हरकत नाही. सीट जर अप्लाय केला समजा तर हा 247 भाग 19 गुणीला 62 राईट. इथे 7 आणि 2 9 कट केले, हा झालाय 4. 6 आणि 2 हा होत आहे 8. इथे हा 9 कट केला तर हा 4 गुणीला 8 32. 32 म्हणजे 5. 5 छेद हा 1. 5 छेद 1 म्हणजे काय तयार होतं तुमचं? सीट 5. 5 शोधणे आहे तुम्हाला. इथे किती मिळतंय तुम्हाला? 1 आणि 3 4, उत्तर होणार नाही. 8 आणि 6 14. 8 आणि 6 14. 14 म्हणजे 1 आणि 4 5. तुम्हाला इथे मिळतंय. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय होईल? 806. सीटनुसार करा किंवा भागाकार देऊन गुणाकार करा, उत्तरात फरक पडणार नाही. आपण पुन्हा काही प्रश्न बघूया. हा पॉईंट तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. हा पॉईंट समजला तर सहज 10 पैकी 7-8 क्वेश्चन्स या पॉईंटवरच असतात. हा पॉईंट समजून घ्या पुन्हा एकदा. काही प्रश्न बघूया. 3 प्रश्न लिहिले आपण. पुन्हा 3 प्रश्न असेच काहीतरी लिहितो इथे आणि समजून घेऊया. चला नेक्स्ट लिहिलेला प्रश्न. बघा मित्रांनो, 2 प्रश्न लिहिले आहेत मी. आणि हे जे प्रश्न लिहिले आहेत हे हमखास तुम्हाला परीक्षांमध्ये सापडतील. तुम्ही वेगवेगळ्या परीक्षांचे प्रश्नपत्रिका चेक करा, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स. तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न हमखास खूपदा वारंवार येऊन गेलेले आहेत. या टाईपचे क्वेश्चन की एका परीक्षेत पास होण्यासाठी 350 गुण लागतात. असं बोलतोय कंडिशन. एका विद्यार्थ्याला 32% गुण मिळाले व तो 70 गुणांनी नापास झाला. तर परीक्षा एकूण किती गुणांची होती? खाली हे 4 ऑप्शन दिले आहेत. 885, 865, 875 आणि 950. बघा, एक सिंपलचं लॉजिकल सांगतोय तुम्हाला. लॉजिकली कुठलंही सूत्र वापरण्याची गरज नाही. की जर पास होण्यासाठी 350 गुण लागतात. किती गुण लागतात पास होण्यासाठी? 350 गुण पास होण्यासाठी लागतात. पण एका विद्यार्थ्याला 32% गुण मिळाले. आपण इथे लिहून घेऊया 32% गुण त्याला मिळालेले. हे त्याला मिळाले. आणि तो जो विद्यार्थी आहे ज्याला 32% गुण मिळाले तो 70 गुणांनी नापास झाला. 350 गुण पास होण्यासाठी लागत होते. 350 गुण पास होण्यासाठी लागत होते. पण तो 70 गुणांनी नापास झाला. याचा अर्थ असा आहे की त्याला पास होण्यासाठी लागणारे जे गुण आहेत त्याच्यापेक्षा 70 गुण कमी पडले. म्हणजे या 350 मधून जर मी 70 गुण, हा नापास झाला या 70 गुणांनी, 70 गुण मायनस केले म्हणजे राहिले 280 गुण. म्हणजे मला असं म्हणता येईल की त्या विद्यार्थ्याला फक्त 280 गुण मिळाले असते. बघा ना, टॅली करा. 350 गुण पास व्हायला लागतात. त्या विद्यार्थ्याला 280 गुण
मिळाले असतील, म्हणजे पास होण्यासाठी 70 गुण कमी पडले, त्याला 70 गुण कमी पडले, तर त्याला 70 गुण 350 मधून 70 कमी केले म्हणजे आपल्याला म्हणता येईल की 280 गुण त्या विद्यार्थ्याला मिळाले. प्रश्नामध्ये ऑलरेडी त्याने सांगून ठेवलं आहे की त्या विद्यार्थ्याला एकूण 32% गुण मिळाले, 32% गुण मिळाले आहेत त्या विद्यार्थ्याला, आणि आपल्या या इक्वेशननुसार असं दिसतं आपल्याला की त्याला 280 गुण मिळाले. म्हणजे हे 280 गुण 32% आहेत. एकूण गुणांच्या 32% गुण आहेत हे 280 गुण असं मला म्हणता येईल. आणि ही संख्या आणि ही टक्केवारी ही सारखी दर्शवते आहे, म्हणजे आपल्या पॉईंटमध्ये हा इक्वेशन बसतोय. 280 गुण जर 32% असतील तर या 280ला मी 32 ने भाग देईन. हा तयार होईल माझा 1% कुणाचा, जे एकूण गुण असतील परीक्षेमध्ये त्याच्या. तर हा तयार केला मी 1% आणि गुणीला 100 करेल, म्हणजे मला एकूण गुण त्या परीक्षेमध्ये किती आहेत, एकूण गुण ती परीक्षा किती गुणांची होती त्याचं उत्तर काढता येईल मला. बघा, भाग जात असेल तर भाग देऊन देऊया, किंवा सीट टेबल सॉल्व्ह होतं, पण छोटंसं इक्वेशन आहे, सहज भाग देता येईल. बघा, 8 ने जर भाग दिला तर 8 चौक झाला 32, 8 इथे भाग द्या, 8 त्रिक 24 आणि 8 पंचे 40. 4चा भाग 35 मध्ये जात नाही, तर 4चा भाग आपण 100 मध्ये देऊ. 25 चौक 100 आणि 35 गुणीला 25 करणे. 35 गुणीला 25 म्हणजे 875 तयार होईल. 35 गुणीला 25 875 कुठे मिळतं ऑप्शनमध्ये चेक करूया. बघा, ऑप्शन नंबर 3 मध्ये मिळतंय. सिंपल साधासा लॉजिकल क्वेश्चन आहे, त्याला तुम्हाला लॉजिकली डील करायचं आहे, कुठलाही सूत्र वापरण्याची गरज नाही. तसा साधा प्रश्न तुम्हाला हा दिसतो की इथे बोलतोय एका परीक्षेत पास होण्यासाठी आता टक्केवारीनुसार दिली आहे की त्याला 40% गुण लागतात. हे गुण लागतात त्याला पास होण्यासाठी 40% गुण लागतात. पण एका विद्यार्थ्याला 261 गुण मिळाले, त्याचे गुण दिलेले आहेत 261 गुण, बाजूला लिहून घेऊया, दिलेले मिळालेले त्याला गुण. आणि प्रश्नासमोर बोलतोय मिळाले व तो 4% गुणांनी नापास झाला. पास होण्यासाठी लागते 40% गुण, तो 4% गुणांनी नापास झाला, म्हणजे 40%ला त्याला 4% गुण कमी पडले, तर या 40% मधून 4% आपण मायनस करून घेऊया, याच्यामुळे तो नापास झाला. 4% गुणांनी नापास, राईट. म्हणजे मला असं म्हणता येईल 40 वजा 4% म्हणजे 36% गुण त्याला मिळाले असतील त्या विद्यार्थ्याला. जो नापास झालाय त्याला 36% गुण मिळाले असतील, कारण पास होण्यासाठी 40% गुण लागतात आणि त्याला 4% गुण कमी पडले, म्हणजे 36% मिळाले असतील. आणि त्याला मिळालेले गुण ऑलरेडी इथे दिलेले आहेत, 261 गुण मिळाले त्याला त्या परीक्षेत, असं तो बोलतोय. म्हणजे मला म्हणता येईल की 261 गुण हे 36% आहेत एकूण गुणांचा. हे जे 261 गुण आहेत हे 36% गुण आहेत एकूण गुणांचा. तर त्या 261ला मी 36 ने भाग देईन, माझ्या एकूण गुणांचा 1% तयार होईल. आणि त्याला गुणीला जर 100 केला मी, तर माझे एकूण गुण तयार होतील. भाग देऊन बघा, एकूण गुण तयार होतील. 9 ने भाग दिला तर हा होतोय 9 चौक 36. 9 ने इथे भाग देऊया आपण, 9 ने इथे भाग दिला तर 9 दुने 18, 9 9 81. पुन्हा या 4 ने या 100ला रिड्यूस करून घेऊया. 25 चौक 100 म्हणजे 29 गुणीला 25, जी काही संख्या तयार होत असेल ते मिळेल आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर. 29 गुणीला 25 जर केला तर आय थिंक 725 तयार होईल. तर 725 हे मिळतं का ऑप्शनमध्ये चेक करून घेऊया. ऑप्शनमध्ये मिळतंय ऑप्शन नंबर 3. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला डील करता येतील असे प्रश्न, हरकत नाही. जर थोडासा डाऊट असेल तर पुन्हा एकदा रिपीट करा या प्रश्नाला, किंवा असे प्रश्न जर तुम्हाला पुस्तकामध्ये सापडत असतील तर 1% तयार करून बघा आणि एकूण गुण तयार करा, सहज तुम्हाला मिळेल. पुन्हा काही प्रश्न बघूया आपण. पुन्हा बघता इथे लिहितोय 2-3 प्रश्न पुन्हा. किती प्रश्न आले आपले? 5. 5च्या समोर पुन्हा काही प्रश्न बघूया. ₹34,400. चला बघा मित्रांनो, 2 प्रश्न लिहिले आहेत मी, आणि हे 2 प्रश्न सुद्धा कशा पद्धतीने डील करायचे आहेत आपल्या पॉईंटनुसारच डील करू.
पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न की निवडणुकीमध्ये दोन उमेदवारांपैकी, आता दोन उमेदवार आहेत तिथे, तर समजा हा पहिला उमेदवार आणि हा दुसरा उमेदवार, दोन उमेदवार आहेत. दोन उमेदवारापैकी एकाला 75% मतदान झाले. समजा याला 75% मतदान झाले असेल, 75% मतदान, तर दोन उमेदवार आहेत त्याच्यापैकी एकाला 75% मतदान झाले म्हणजे दुसऱ्याला 25% मतदान झाले असेल. लॉजिकली विचार करून बघा, एकाला 75% झाले तर दुसऱ्याला पण काहीतरी मतदान झाले असेल ना, तर दुसऱ्याला 25% मतदान झाले असेल एकूण मतदानाच्या. प्रश्नामध्ये काय बोलतोय की दोन उमेदवारांपैकी एकाला 75% मतदान झाले व तो 750 मतांनी जिंकला, म्हणजे दोन उमेदवार आहेत याच्यापेक्षा याला 750 मतदान जास्त झाले असेल, 750 मतांनी तो जिंकलाय, म्हणजे या उमेदवारापैकी याला 750 मतदान जास्त झाले असेल, राईट. तर 750 ही तर आपण एका संख्येमध्ये काढून टाकलेली आहे. याला तुम्ही पर्सेंटेज नुसारही बघा की पर्सेंटेज नुसार याला याच्यापेक्षा किती टक्के मतदान जास्त मिळाले. हा 25% आहे आणि हा 75%, म्हणजे मला असं म्हणता येईल की पहिल्या उमेदवाराला या दुसऱ्या उमेदवारापेक्षा 50% मतदान जास्त झाले. फरक समजून घ्या की पर्सेंटेज नुसार याला 50% मतदान जास्त झाले आहे आणि मतदानानुसार याला 750 मतदान जास्त झाले. तर 50% म्हणजे 750 असं मला म्हणता येईल. 750 ही 50% होईल असं मला म्हणता येईल, कारण या दोघांचा डिफरन्स पर्सेंटेजमध्ये आणि या दोघांचा डिफरन्स संख्यामध्ये किंवा मतदानामध्ये हे दोन्ही सारखं दाखवत आहे. म्हणजे 750 हे 50% आहे, म्हणून मला असं म्हणता येईल. आता प्रश्नाला फोकस करू. प्रश्न काय बोलतोय, प्रश्न विचारला आहे तर एकूण मतदान किती. एकूण मतदान म्हणजे 100% मतदान काढायचं आहे. काढून एकूण मतदान 100 ने गुणाकार करू. 15×15=75 होतात, 0 म्हणजे एकूण मतदान झालं असेल 1500. ऑप्शनमध्ये मिळतं का चेक करा. ऑप्शन नंबर 3. थोडं लॉजिकली डील करून बघा, सूत्र वगैरे वापरण्याची गरज पडत नाही. जसं या प्रश्नामध्ये बघा, हा थोडासा लांब लचक प्रश्न दिसतोय की कोमल तिच्या मासिक उत्पन्नापैकी 25% रक्कम इन्शुरन्समध्ये खर्च करते. 25% रक्कम इन्शुरन्समध्ये खर्च करते. इथे आपण लिहून घेऊया 25% रक्कम तिची इन्शुरन्समध्ये, 25% इन्शुरन्समध्ये. त्यानंतर बोलतोय की 15% रक्कम खरेदीमध्ये खर्च करते. 15% ही खरेदी करते. आणि त्यानंतर 35% रक्कम घर खर्च करते. 35% रक्कम ही घर खर्च करते. आणि शेवटी फायनली बोलतोय की शिल्लक अमाऊंट 9050 रुपये ही शिल्लक अमाऊंट आहे. म्हणजे इतका सर्व खर्च केल्यानंतर की 25% इन्शुरन्समध्ये, 15% खरेदी करते ती, 35% घर खर्च करते, इतका सर्व खर्च केल्यानंतरही तिच्याकडे शिल्लक रुपये 9050 हे शिल्लक राहतात. 9050. तर आपण तिने एकूण खर्च किती केला, किती टक्के तो काढून घेऊया. बघा 25 आणि 15, 25 आणि 15 म्हणजे 40, 40 आणि 35 म्हणजे 75% हा झाला तिचा खर्च. तिने वेगवेगळ्या स्वरूपामध्ये 75% खर्च केलाय. जर तिचा खर्च 75% असेल तर बचत किती असेल. एकूण तिच्याकडे अमाऊंट आहे 100%, त्याच्यापैकी 75% खर्च केला म्हणजे 25% ही झाली बचत. 25% झाली आहे बचत. आणि प्रश्नामध्ये बोलतोय की 9050 ही बचत आहे, शिल्लक आहे. म्हणजे 9050 जर 25% असेल तिच्या मासिक उत्पन्नाचा, तर या 9050ला मला 25 ने भाग देता येईल. हे 9050 25%, कारण 25% तिची आहे बचत. आणि प्रश्नामध्ये बोलतोय की 9050 ती बचत करते, सेव्हिंग करते. तर 9050ला मी 25% ने भाग देईन तर 1% तयार होईल. कशाचा, तिच्या मासिक उत्पन्नाचा. मासिक उत्पन्नाचा 1% तयार होईल. 1% तयार होईल आणि याला मी गुणिला 100 केला. तर तिचे पूर्ण मासिक उत्पन्न तयार होईल. कंप्लीट एका महिन्याचे उत्पन्न 100% तयार होईल. बट प्रश्न काय विचारलाय बघा की कोमलचे वार्षिक उत्पन्न किती.
कोमलचे काय वार्षिक उत्पन्न किती. हे मी काय जनरेट केलंय, तिचा एका महिन्याचा पगार जनरेट केलेला आहे, पण प्रश्न विचारलाय तिचे वार्षिक उत्पन्न किती. तर हा जर एका महिन्याचा पगार असेल याला मी 12 ने गुणाकार करून घेईन, म्हणजे तिचे वार्षिक उत्पन्न मिळेल मला. वार्षिक उत्पन्न हा तयार झालाय. तिचा एका महिन्याचा पगार 9050 हे शिल्लक होते आणि ती 25% रक्कम होती, आपण त्याच्यानुसार काढली आहे. तर 9050 ला मी 25 ने भाग देत आहे, 1% तयार होईल. 1% तिच्या मासिक उत्पन्नाचा आणि त्याला गुणिले 100 केलाय, तर हे झालं तिचं तयार मासिक उत्पन्न. पण प्रश्नामध्ये विचारलं आहे मला तिचे वार्षिक उत्पन्न किती. तर एका वर्षामध्ये असतात 12 महिने, तर 12 महिने असतात, तर तिच्या मासिक उत्पन्नाला मी 12 ने गुणाकार करेल. हे झालं तिचं वार्षिक उत्पन्न. याच्यापासून जी काही अमाऊंट तयार होत असेल ते होईल आपल्या प्रश्नाचं उत्तर. आणि आपण तयार करून घेऊया की या 25 ने या 100 ला जर भाग दिला तर 25 चौक 100, 4 ने यांना गुणाकार करू, 4 0 0, 4 पंचे 20 म्हणजे 2 शिल्लक 2 आणि 9 चौक 36 आणि गुणिला 12 आहे, याला गुणिला 12 करून घेऊया. जी काही तयार होईल संख्या ती मिळेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. बघूया, 12 0 0 0, 12 गुणिले 24 म्हणजे 2 शिल्लक, 12 7 72 आणि 2 74, 7 शिल्लक आहे. 7 12 36 आणि 7, 36 आणि 7 होतात 43. लिहून घेत आहे. ही संख्या मला ऑप्शन मध्ये मिळतं का बघताय. ही होणार नाही, ही होणार नाही, ही होणार नाही, ही इथे मिळत आहे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. एक साधा सहज सोपासा एक कॉन्सेप्ट मी तुमच्या समोर ठेवलेला आहे की एखाद्या संख्येची टक्केवारी बरोबरीत दिलेली असेल तर टक्केवारीची जी संख्या आहे, टक्केवारी संख्या, त्याने त्या दिलेल्या संख्येला भाग द्या, म्हणजे मूळ संख्येचा 1% तयार होतो. मूळ संख्येचा 1% तयार होत आहे आणि प्रश्नामध्ये तुम्हाला जितकेही टक्के मग विचारले असतील तर तितके टक्के तुम्हाला काढून घेते. खूपदा प्रश्नामध्ये असं विचारतं की एकूण गुण किती, एकूण मासिक उत्पन्न किती, एकूण सर्व काही विचारलं आहे. एकूण म्हणजे 100 ने गुणाकार करणे आहे. पण एखाद्या प्रश्नामध्ये असं विचारलं जातं की त्या संख्येचे 51% किती, त्या संख्येचे 37% किती, त्या संख्येचे 30% किती, असं जर होत असेल तर 1% जो तुम्ही रिप्रोड्यूस करताय त्याला तुम्हाला जितके टक्के विचारले असतील त्याच्याने गुणाकार करणे आहे. सिंपलसा कॉन्सेप्ट आहे आणि भरपूर परीक्षांमध्ये या कॉन्सेप्टवर प्रश्न असतात. तुम्ही याला जर हा व्हिडिओ फार झाला असेल किंवा समजायला कठीण गेला असेल तर पुन्हा एकदा रिपीट बघा, तुम्हाला सहज समजेल. आणि लक्षात घ्या, 10 पैकी 7 प्रश्न या पॉईंटवर पर्सेंटेजचे तयार होतात. तुमच्याकडे जर 100 प्रश्न असतील एकूण पर्सेंटेजचे, 100 पैकी 70 ते 80 प्रश्न हा पॉईंट एकटा सॉल्व्ह करत आहे. तर या पॉईंटचा तुम्हाला वापर करता आला पाहिजे. बघा, मी पहिला पॉईंट शिकवला तुम्हाला, पहिला लेक्चर पार्ट 1 मध्ये 1% काढणे. त्याच पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला त्याचा वापर करणे शिकवलं होतं की जर टक्केवारी दिली असेल तर 1% ने गुणाकार करा. दुसऱ्या पार्ट 2 मध्ये, पर्सेंटेज पार्ट 2 मध्ये टक्केवारी काढायची असेल तर दिलेल्या संख्येला 1% ने भाग द्या. जसं टक्के नफा असेल तर नफ्याला 1% भाग द्या, टक्के तोटा असेल तर तोटाला 1% ने भाग द्या. 1% कुणाचा, मूळ किमतीचा. त्या दोन्ही पॉईंटमध्ये मूळ किंमत तुम्हाला दिलेली होती, बट या पॉईंटमध्ये मूळ किंमत तुम्हाला दिलेली नसते, तुम्हाला जनरेट करावी लागते. तर आपण जनरेट केली. कशी जनरेट केली की जी दिलेली संख्या होती त्याला दिलेल्या टक्केवारीच्या संख्येने आपण भाग दिला आणि 1% तयार केला आणि त्यावरून जो काही प्रश्न आपल्याला विचारला असेल तो आपण डील केला. प्रयत्न करून बघा, तुमचे पुस्तकं शोधून बघा, प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर चेक करा, तुम्हाला असे प्रश्न खूप आढळतील. आणि याच्याशिवायही इतर खूप सारे टाईप्सचे क्वेश्चन्स आहेत जे फक्त याच्याने डील होतात. तर याला तुम्ही प्रॅक्टिसमध्ये घेऊन या. नक्कीच हा भाग तुम्हाला पर्सेंटेजमध्ये खूप मदत करेल. मी पुन्हा एक समोरचा एक व्हिडिओ घेऊन येईल, पार्ट 4. हा पार्ट 3 झाला, पार्ट 4, ज्यामध्ये पर्सेंटेज ॲज वेल एज प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा आणि तोटा. याच्यामध्ये एक पर्टिक्युलर टाईप असतं. टाईप म्हणजे तिथे रुपया पैशाची मोजमाप नसते. काही तुमचे जे प्रश्न तयार होतात ते संख्या स्वरूपात किंवा एखाद्या वजना स्वरूपात तयार होतात. त्याला कसं डील करायचं एक छोटासा कॉन्सेप्ट घेईल मी पार्ट 4 मध्ये आणि मग आपण पर्सेंटेज संपवून घेऊया. पण त्यापूर्वी तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या व्यवस्थित. प्रश्न पुन्हा एकदा चेक करून घ्या, त्याला कसं डील केलं आहे तुम्ही सोडवून बघा, तुम्हाला सहज कळतं. पुन्हा काही तुमच्या तक्रारी आणि सजेशन, जसं मी नेहमी प्रत्येक लेक्चरमध्ये बोलत असतो, तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करता येतील किंवा मला या नंबरवरही सेंड करता येतील तुम्हाला तुमच्या तक्रारी किंवा जे सजेशन्स असतील ते. आणि तुम्हाला खरंच जर व्हिडिओ खरंच आवडला असेल किंवा खरंच तुमच्या कामाचा असेल
तर तुमच्या इतर मित्रांपर्यंत यांना पोहोचवा, त्यांना पण, जेणेकरून याचा फायदा झाला पाहिजे, जे घरी बसलेले आहेत किंवा लॉकडाऊनमुळे अडकलेले आहेत किंवा असे काही विद्यार्थी ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे शिकण्याची, त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा, त्यांचा पण कामात येईल. नक्की मी तुम्हाला लवकरच भेटेल पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. पर्सेंटेज पार्ट 4 घेऊन, पार्ट 4 फायनल पार्ट, आणि पर्सेंटेज आपण तिथे थांबवून देऊया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. पुन्हा भेटूया आपण नक्की. थँक्यू सो मच.